गोट्यात आलो तर आमची हरणी आराम करत होती आणि पप्पा शेण काढत होते आणि गायांचा आराम चालला होता. बाहेर बघितलं तर आमची खिलार कालवड काय जाग्यावर नव्हती. मग पप्पा म्हणाले, अगं त्याला घेऊन काका नदीवर गेले. मग म्हटलं आपण आता हरणीला बी घेऊन जाऊ. हरणीला जशी सोडली तशी हरणी लय खुश झाली, उड्याच मारायला लागली. हरणीला जो काय आनंद झाला तो बघता मला एकदम माझ्या लहानपणीचीच आठवण झाली. शाळेतनं जसं सुटल्यावर आनंद व्हायचा तसा हरणीला गोट्यातनं सोडल्यावर आनंद झाला. आणि मध्येच ती म्हणाली, जरा थांबा मला काहीतरी खाऊ दे. पण तिला ते काय आवडलं नाही आणि म्हटली चला पुढं जाऊ आपण. नदीत जाऊन बघितलं तर आमची गौरी काय पाण्यात जायला तयार नव्हती. पाण्यात जायला तिला कदाचित आवडत नसावं, कारण पहिल्या मालकाने सांगितलंच होतं की आमची गाय पाण्याला घाबरते. मग आम्हाला आमचा प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि आम्हाला थेट विहिरीवर जावं लागलं, कारण गाय काय पाण्यात उभी राहायला मागत नव्हती. शेवटी आमचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही गेलो विहिरीवर. तर विहिरीवर जाताना काय मला हरणी आमची काय ऐकत नव्हती. वडत तिने मला विहिरीवर नेलं. तिला काय माहिती होतं की तिथे गेल्यावर तिचं काय होतं. विहिरीवर पोचल्यानंतर पप्पांनी विहिरीतून पाणी काढलं आणि काकाने तिला धुतली आणि साबण लावून धुतल्यामुळे जरा ती एकदम गोरी पान दिसायला लागली होती. शेवटी ती कशी बशी तिथं उभी राहिली, कारण पाण्याची तिला जाम भीती वाटत होती. कसं बसं करून शेवटी गौरीला आंघोळ घातलीस. अशा प्रकारे झालं आमचा टांगा पलटी आणि घोडे फरार.